वेलकम ऑल, स्वागत आहे सगळ्यांचं. तर आता आपण आहोत 16 लेसन ऑफ अवर स्टँडर्ड 7 सायन्स दॅट वी कॉल्ड द नॅचरल रिसोर्सेस. तर आपण अजून नॅचरल रिसोर्सेस म्हणजे नैसर्गिक साधन संपत्ती हा जो पार्ट आहे, त्या पाठाकडे आपण बेसिकली आज बघणार आहोत. तर बघा नैसर्गिक संसाधने कोणते? तर बघा मटेरियल वी यूज. आपण जो पाठच्या पाठामध्ये जर आपण बघितलं, जो आपला 15th लेसन होता. 15 लेसनमध्ये जे आपण कोणते साधनं वापरतोय, तर मटेरियल वी यूजमध्ये आपण बेसिकली एक पार्ट होता, एक जो थॉट होता, तो आपण ऑलरेडी बघितला होता. दॅट व्हॉट की व्हॉटेव्हर द थिंग्स वी आर युजिंग, ओके, म्हणजे आपण जे काही गोष्ट आपण वापरतो त्याला आपण बेसिकली रिसोर्सेस आपण म्हणतो किंवा ज्याच्यामुळे आपले कामं होतात त्याला आपण सिंपल वर्ड्समध्ये बोलतो. ओके, एक्झॅक्टली रिसोर्सेसचं मिनिंग तसं पकडू नका, बट सिंपल वर्ड्समध्ये म्हणजे कळण्यासाठी मी तुम्हाला बोलतो रिसोर्सेस किंवा संसाधने आपण त्याला कशाला म्हणतो की जेणेकरून आपण काही ना काही काम करू शकतो की जेणेकरून आपल्याला ज्याच्यामुळे काहीतरी उत्पादन होतं किंवा त्याला जेणेकरून काहीतरी काम होऊ शकतं, उत्पादन होऊ शकतं, त्याला आपण साधन संपत्ती असं म्हणतो बघा. सो देअर आर द टू टाइप्स ऑफ रिसोर्सेस वी हॅव अराउंड अस. आपल्याकडे आपल्या अवतीभोवती दोन प्रकारचे रिसोर्सेस असलेले आपण बघू शकतो. प्रथमतः कोणते रिसोर्सेस आहे? तर प्रथमतः आपण मॅन मेड रिसोर्सेस म्हणजे बघा आपल्याकडे मोबाईल आहे, लॅपटॉप आहे, बुक आहे, टेबल आहे, खुर्ची आहे, दरवाजा आहे. ते आपण काय करतो, हे ज्या गोष्टी आपण बनवल्या आपल्या सुखसोयीसाठी आपण बनवलेल्या आहेत. ओके, आपल्या सुखसोयीसाठी बनवलेलं आहे. तर त्याला आपण काय बोलतो मॅन थिंग्स आणि त्याला आपण बेसिकली आर्टिफिशियल रिसोर्सेस किंवा मॅन रिसोर्सेस असं आपण म्हणतो. म्हणजे मानवनिर्मित साधन संपत्ती असं आपण त्यांना म्हणू शकतो. आणि जर नैसर्गिक साधन संपत्ती म्हणजे काय? तर निसर्गाकडून मिळणारे जे काही गोष्टी आहेत बघा, ज्याप्रमाणे आपण माती म्हणतो. बघा इथे पण आपल्याला दिलं माती, दगड, खनिजे, हवा, पाणी, वनस्पती, प्राणी हे सर्व एक प्रकारचे नैसर्गिक साधन संपत्ती आहे. तर बघा what they are saying, so they are saying the soil, stone, minerals, air, water, plants and animals are on the earth, and they all are we can get on the earth, and they are the various kind of natural resources. See, we have seen the two types of resources earlier already. So one is a man-made and second is the natural that the man can't make. म्हणजे बेसिकली बघा, म्हणजे मॅन-मेड आणि नॅचरल म्हणजे जे काही माणसाने बनवलं ज्याप्रमाणे आपण बोलतो मोबाईल, लॅपटॉप, टेबल, खुर्ची, फॅन, तर हे काय झालं मॅन-मेड झाले. हे सगळे मानवनिर्मित झाले. तर त्याला आपण मॅन-मेड असं म्हणतो आणि नैसर्गिक म्हणजे नॅचरल रिसोर्सेस ते हवा, पाणी, नंतर आपण बोलतो वृक्ष, नंतर हवा, पाणी, प्राणी, हवा, पाणी आणि प्राणी. सो मीन्स व्हॉट आय एम टॉकिंग अबाउट एअर, वॉटर, एनिमल, प्लांट, मिनरल्स, स्टोन्स, सॉइल. So these are the basically the natural resources. Okay. सो which we will get from the nature. आपण ते डायरेक्टली निसर्गाकडून मिळवत असतो. तर त्यांना आपण नॅचरल रिसोर्सेस असं आपण बेसिकली म्हणूया. ठीक आहे. तो सध्या समजण्यासाठी मी तुम्हाला जे बोललो ज्यांचा आपल्याला वापर होतो तसं बेसिकली नॅचरल रिसोर्सेस हे निसर्गामध्ये भेटणारे प्रत्येक एक गोष्ट त्याला आपण नॅचरल रिसोर्सेस असं म्हणू शकतो. निसर्गामध्ये भेटणारी प्रत्येक एक गोष्ट त्याला आपण नॅचरल रिसोर्सेस असं म्हणतो. म्हणजे निसर्गामध्ये भेटणारी प्रत्येक गोष्ट त्याला आपण नैसर्गिक साधन संपत्ती असं म्हणू शकतो. तो whatever the things, even the from the minute bacteria or minute animal to the whole mountain, we can call as call them as the natural resources. म्हणजे एक छोट्याच्या छोट्या सूक्ष्म कणापासून एक भल्या मोठ्या डोंगरापर्यंत जे काही गोष्ट आपल्याला दिसतात किंवा जे काही गोष्टी निसर्गाच्या निर्मित असतात त्यांना आपण निसर्गाचे संसाधन असं म्हणत असतो. लेट्स गो. आता आपण त्याचे पॉइंट्स आपण आता बघणार आहोत. नेक्स्ट वी विल लुक ॲट. सी द नॅचरल रिसोर्सेस इन द अर्थ और इन दी अर्थ क्रस्ट. म्हणजे आता आपण नॅचरल रिसोर्सेस जे बेसिकली भूकवचावर आहेत, तर हे सगळे जे आपलं बघत होते ते भूकवचावरील आपण बघतो. आता भूकवचामध्ये कोणते कोणते आहेत, म्हणजे पृथ्वीच्या पोटामध्ये कोणते कोणते आहेत, ते आपण आता बघणार आहोत. तर बघा, पृथ्वीच्या शिलावरणाचा भाग, जमीन व त्याखालील कठीण कवच यांनी बनलेले आहेत. शिलावरण हे एक जिनसी नसून अनेक प्रकारचे खडकाने बनलेले आहे. तर भूकवचाच्या साधन संपत्तीमध्ये खनिजे, धातू, खनिज तेल व इतर इंधने, खडक, पाणी, नंतर मूलद्रव्य इत्यादींचा समावेश होतो. तर बघा बेसिकली व्हॉट वी आर सेइंग, सो दे आर सेइंग की द अर्थ लिथोस्फिअर इज मेड अप ऑफ द लँड अँड द हँड क्रस्ट बिनेथ इट. The lithosphere is not the homogeneous, but it is made up of the many types of the rocks, and the resources in the earth crust included the minerals, ores, mineral oil, and the other fuels, rocks, water, element, etc. So see, what they are saying, they are talking about the lithosphere. Lithosphere म्हणजे त्याला आपण कोणतं बोललो, जेव्हा आपण पृथ्वीच्या गर्भामध्ये, जेव्हा आपण पृथ्वीच्या पोटामध्ये जायचं, सपोज दिस इज अर्थ क्रस्ट. अर्थ क्रस्ट म्हणजे हिला आपण आता जे नॉर्मल जमीन बोलतो ज्याच्यावरती आपण उभे आहोत,
जर आपण पृथ्वीच्या गर्भामध्ये जायचा प्रयत्न केलो, if we try to go deep and deep in the earth, then we will find the first layer that we call as the lithosphere. जो पहिला आपल्याला जो लेयर भेटतो, जो पहिला आपल्याला पार्ट भेटतो, त्याला आपण शिलावरण असं म्हणतो. आणि शिलावरण बेसिकली कसा असतो, जो शिलावरण इज नॉट ओन्ली होमोजेनियस, त्याला आपण नाव म्हणतो. म्हणजे तो एक जीवनशी नसून, म्हणजे एक जीवनशी म्हणजे काय, किंवा होमोजेनियस त्याला आपण असं म्हटलं तर त्याला त्याला होमोजेनियस आणि एकजीवनशी म्हणजे काय, तर बेसिकली एकाच वस्तूने बनलेला तो नाही आहे. तो एकाच वस्तूने बनलाय का? द आन्सर इज नो. तो वेगवेगळ्या खडकांपासून, वेगवेगळ्या खडकापासून, नंतर ऑइल आहे त्याच्यामध्ये ओर्स आहे. म्हणजे त्या लिथोस्फिअरमध्ये आपल्याला खनिजे भेटतात. त्या लिथोस्फिअरमध्ये आपल्याला लोखंड भेटतं. त्या लिथोस्फिअरमध्ये आपल्याला वेगवेगळे खडकं भेटतात. त्या लिथोस्फिअरमध्ये आपल्याला सगळं काही पाणी सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये प्राप्त होतं. जे आपण बोरिंगचं पाणी बेसिकली आपण म्हणतो. हे सुद्धा, किंवा विहिरीचं पाणी, हे सुद्धा त्याच्यावरच आलेलं आपण बघू शकतो. So this is the thing. So this we can save, and these things we can get in the lithosphere. Okay, म्हणजे काय, ते शिलावरणामध्ये अशा प्रकारच्या आपल्या गोष्टी मिळत असं राहतं. तर पुढचं आपण बघूया खनिजे व धातू. तर त्यांच्यामधला एक पार्ट आहे, तो आपण आता बघूया, द मिनरल्स अँड द ओर्स. खनिजे आणि धातू. खनिज म्हणजे काय आणि धातू म्हणजे काय, ह्याच्यातला सर्वात इम्पॉर्टंट आपण जो डिफरन्शिएशन आहे, ते आपण एकदा बघून घ्या. बट त्या वगैरे आपण बघून घ्या. तर लेट्स स्टार्ट. तो सी, खनिजे आणि धातू. नैसर्गिक साधन संपत्तीत खनिजे संपत्तीला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. तो बघा, खनिजाचं अतिशय महत्त्व, जसं आपण लोखंड वापरतो, तांबे वापरतो, लोखंड वापरतो, म्हणजे जास्त करून सोनं आपण वापरतो, चांदी. तर हे काय आहे, ते एक प्रकारचे खनिज आहे, आणि ते खूप आत्ता आपल्या जीवनामध्ये, आपल्या डे टू डे लाईफमध्ये they have the special, we can say, the importance and the special status for this we can say मिनरल्स. म्हणजे असं जे काही मिनरल्स आहे, असं काही खनिज आहे, त्यांना एक उत्तम दर्जा असा मिळाला. कारण आपल्या आता आयुष्यामध्ये आपण जर बघायला गेलो, तर डे टू डे लाईफमध्ये आपण बहुतांश डे टू डे लाईफमध्ये खूप काळामध्ये भले आपण लोखंड, हे यांचं सोनं वगैरे यांचा खूप जास्त आता वापर करत आहोत. तर पर्यावरणातील विविध प्रक्रियाने खनिजे तयार होत असतात. तर खनिजे कसे तयार होतात? तर देअर इज अन नंबर ऑफ दिस, वी कॅन से, formed by the various process taking place in the environment. म्हणजे आपल्या निसर्गामध्ये अशा प्रकारे खूप असे गोष्टी घडत असतात, की जेणेकरून आपले जो मिनरल्स वगैरे आहेत, जसं आपण बोलतो, ज्याप्रमाणे आपण कोल म्हणतो, रॉक कोल म्हणजे दगडी कोळसा आपण ज्याला म्हणतो, ते आपल्याला बघा, आपला जो नॉर्मल कोळसा आपल्याला भेटतो आणि दगडी कोळसा, याच्यामध्ये कितीतरी डिफरन्स आहे. तो तशा प्रकारचा, भले ते दिसायला दोघंही काळे आणि भले ते दिसतात, परंतु त्यांच्यामधला फरक आपण जाणू शकतो. रॉक कोल आणि ज्याला आपण दगडी कोळसा असं म्हटलेलं आहे. The next thing we will to see, the rock on the earth are mainly made up of the minerals, and these minerals can be obtained by the mining. Only a few minerals, like the example the gold, silver, copper, platinum, and the bismuth, occur in the free state in nature. A majority of the metals occurs in the form of the compounds, and the minerals that contain the high proportion of the metals are called the ores. It is the economical to obtain the metals like ores, and the properties of the minerals became clear from their characteristics, color, luster, hardness, shape, and we can say the cleavage and the fractures and the streak. To say, ते काय म्हणतात ते, तर ते आपल्याला असं म्हणतात की बघा, निसर्गात त्याच्यामुळे थोडे धातू मुक्त स्थितीमध्ये आढळतात. निसर्गात थोडेच धातू हे मुक्त स्थितीमध्ये आढळतात. मुक्त स्थितीमध्ये म्हणजे काय, की येस, आपण एखादा दगड घेऊन डायरेक्टली बोलवतो, येस दिस इज स्टोन, सॉरी दिस इज गोल्ड. म्हणजे बघा, सोने, चांदी, तांबे, प्लॅटिनम व बिस्मथ. तर हे जे काही मिनरल्स आहेत, हे जे काही धातू आहेत, हे आपल्याला डायरेक्टली जसाच्या तसे आपल्याला खाणीमध्ये भेटू शकतात. जसं तसं ते आपल्याला खाणीमध्ये भेटू शकतात. परंतु यांना जर सोडलं, सोने, चांदी, तांबे, प्लॅटिनम, बिस्मथ यांना जर सोडलं, तर उर्वरित सगळे, म्हणजे जर आपण सॉरी, जसं आपण लोखंड म्हणू शकतो, किंवा विविध जे काही जास्त म्हणतो, तर विविध जे काही मिनरल्स आहेत, किंवा जे काही धातू आहे, हे आपल्याला कशाच्या रूपामध्ये भेटतात? ते आपल्याला धातूच्या रूपामध्ये भेटत असतात. ते आपल्याला कशामध्ये भेटत असतात? तर धातुक्यामध्ये भेटतात, म्हणजे ओर्समध्ये भेटत असतात. तर ओर्स इज व्हॉट बेसिकली? ओर्स इज बेसिकली द मिक्सचर ऑफ द मेटल्स. तर आपण एक सिंपल वर्ड्समध्ये आपण त्याला मिक्सचर ऑफ द मेटल्स असं म्हणूया. तर बघा, ज्या कंपाउंडमध्ये, तर बघा, बहुतांश सर्व धातू संयुगाच्या स्वरूपामध्ये आढळतात, ज्या
खनिजांमध्ये धातूचे प्रमाण जास्त असते, त्या धातुके असे म्हणतात. तो मीन्स व्हॉट? की बघा ह्याच्यामध्ये मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, की म्हणजे बघा आता समजा एखादा तुकडा आपल्याला सापडलेला आहे. या तुकड्यामध्ये आपल्याला लोखंडही सापडेल, या तुकड्यामध्ये आपल्याला दुसरं काही मेटल सुद्धा सापडेल, त्याच्यात जास्त सुद्धा सापडेल किंवा त्यात कोळसा सुद्धा सापडू शकतो. तर एनिथिंग कॅन बी गेट इन दॅट त्या तुकड्यामध्ये किंवा त्या तुकड्यामध्ये आपल्याला जे काहीही भेटू शकतं. तर त्यांना आपण बेसिकली काय म्हणतो, तर बघा ज्या तुकड्यांमध्ये ज्या तुकड्यामध्ये जास्तीत जास्त जर समजा लोखंडाचं प्रमाण असेल, तर त्याला आपण लोखंडाचा धातुका असं म्हणू शकतो किंवा त्याला आपण आयर्न ओर असं म्हणूया. तर ओर म्हणजे काय बेसिकली 2 ते 3 कंपाउंड एकत्र आलेले असतात. परंतु ह्याच्यामध्ये जो डॉमिनेटिंग म्हणजे काय, की त्याच्यामध्ये जो जास्तीत जास्त जो असतो त्याला त्या घटकाला किंवा अ, त्या मिनरल्सच्या त्याला ओर असं म्हटलं जातं. त्या मिनरलच्या नावाने त्या ओरला ओळखलं जातं. म्हणजेच काय फॉर एक्झाम्पल बघा, म्हणजे पुन्हा एकदा सांगतोय, की जर एखादा जर तुकडा आहे, नॉर्मल कंपाउंड समजा किंवा एखादा जर तुकडा आहे, त्या तुकड्यामध्ये आपल्याला लोखंड हा जास्त प्रमाणात भेटतोय. त्या तुकड्यामध्ये आपल्याला लोखंड हा जास्त प्रमाणात भेटतोय. तर त्याला आपण काय म्हणूया, तर बेसिकली त्याला आयर्न ओर म्हणजे लोखंडाचा धातुके असं त्याला आपण म्हणूया. परंतु म्हणजे त्याच्यामध्ये फक्त लोखंडच असेल असं नाही. त्याच्यामध्ये आपल्याला जस्त पण सापडू शकतो. त्याच्यात आपल्याला कोळसा पण सापडू शकतो. त्याच्यात आपल्याला इतर काही बेसॉल्ट जे खडक आहेत ते सुद्धा त्याच्यामध्ये सापडू शकतात. सो दॅट्स व्हाय इट्स कॉल्ड ॲज द ओर. तर ओर म्हणजेच काय, की एकपेक्षा जास्त त्याच्यामध्ये मेटल्स किंवा एकपेक्षा जास्त पदार्थ किंवा गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला दिसून पडतात. तर बघा, पुढचं आपण बघूया. धातुकांपासून धातू किफायतशीररित्या मिळवता येतात. परंतु विशिष्ट रंग, चकाकी, कठीणपणा, आकार, लांबी, फटी, घट यांच्यावर खनिजावर गुणधर्म स्पष्ट होते. म्हणजे बघा, तर कोणताही तुकडा हा नॉर्मली आपल्याला भेटू शकतो. परंतु त्याच्यामध्ये त्याचे प्रॉपर्टीज काय आहेत? त्याच्यामध्ये त्याचे प्रॉपर्टीज काय? म्हणजे त्याच्यामध्ये कोणते इज दॅट इज दॅट धातू का? म्हणजे तो धातू का काळ्या रंगाचा आहे का? तो लोखंडाला आकर्षित होत आहे का? तो खूप कठीण आहे का? त्याच्यामध्ये कशा प्रकारच्या रंगाच्या छटा आहेत, त्याच्यामध्ये फटी कशा आहेत, तर ह्याच्यावरून तो कोणता मेटल आहे ओळखला जातो. जसं प्रमाणे आपण बघतो बघा, जर आपण बेसिकली बघितलं, की जर लोखंडाचा जर तो ओर असेल, म्हणजे जो आयर्न ओर असेल, म्हणजे लोखंडाचा जर धातू असेल, तो डार्क इन कलर, काळामध्ये आपल्याला दिसून येईल. काळानंतर तो आपला तो जड असेल, वजनाने तो जड असेल. वजनाने जड असल्यानंतर आपण बेसिकली बोलवतो त्याला लोहचिंगम चिपकल असेल, ही एक गोष्ट आहे. त्याच्यानंतर आपण बघू शकतो, की बेसिकली त्याच्यामध्ये जे क्रॅक्स असतील ते जरा वेगळे असतील आणि तो खूप जोरजोरात मारल्यानंतरच तो तुटू शकतो किंवा त्याला वाकवण्यासाठी जास्त प्रयत्न लागतात. तर बघा हे जेव्हा ह्याचे जे गुणधर्म जर कोणत्यातरी एकामध्ये असतील तर एखाद्या कंपाउंडमध्ये जर आपल्याला दिसले, तर बेसिकली तो लोखंडाचा आहे असं आपण म्हणतो. त्याचप्रमाणे वेगवेगळे जर काही वेगवेगळ्या मेटल्सचे जर वेगवेगळ्या धातूचे जर गुणधर्म त्या ओरला मॅच होत असतील किंवा त्या धातुक्याला मॅच होत असतील, तर त्याला आपण बेसिकली त्या मेटलचा किंवा त्या स्पेसिफिक धातूचा धातुके असलेला आपण त्याला म्हणू शकतो. तर बघा बेसिकली मायनिंग ह्या ज्या कामामुळे खाणकाम, मायनिंग ज्याला आपण बेसिकली म्हणतो त्याच्यामध्ये सगळं असं खोदलं जातं. गुफे केले जातात आणि तिथून जे काही माल किंवा जे काही पदार्थ आपल्याला हवे असतील ते तिथून मध्ये खोदून ते मिळवायचा प्रयत्न चालू असतात. ठीक आहे. तर अशा प्रकारे खाणकाम हे चालू असताना मायनिंग दिस इज कॉल्ड द मायनिंग. तर व्हॉट डज द मायनिंग डू? मायनिंग कशाला म्हणतात, की डोंगरे खोदणे. आता समजा की एखादा डोंगर आहे की त्याच्यामध्ये आपल्याला बेसॉल्ट किंवा लोखंड भेटत आहे. तर तो खो त्या दगड त्या तर बघा, ज्याप्रमाणे आता आपण बघितलं की लोखंडाचं नॉर्मल आपल्याला भेटणार नाही, तर ते आपल्याला दगडांपासून किंवा त्या खडकांपासून किंवा त्या ओर्स पासून आपल्याला वेगळं करावा लागतो. तर त्यासाठीच आपल्याला पूर्ण पूर्ण डोंगरं मग खोदावे लागतात. किंवा आता समजा की एखादा जो डोंगराच्या खाली जर आपल्याला प्रत्यक्षपणे सोनं आपल्याला भेटत आहे, तर ते लोकं काय करतात, तर त्याच्यामध्ये खोदकाम करून तिथं अ, खो खोद खोद खोदकाम करून तिथला जे लोखंडाचे जे दगड आहेत किंवा लोखंड नाही सॉरी सोन्याचे जे दगड आहेत, ते कलेक्ट करून ते बाहेर आणत असतात. त्याप्रमाणे बघा इथे जे दाखवलंय ते प्रोसेस हे आपण ह्याला गोल्ड माइन बोलू शकतो किंवा हे आतमध्ये जाऊन सॉरी गोल्ड हा सोना आहे तो बाहेर काढत असतात. परंतु ह्याला आपण आयर्न मायनिंग बोलू शकतो किंवा आपण त्याला बेसिकली अ, हे हे लोखंड जमा करण्याची प्रोसेस सुद्धा बोलू शकतो. ठीक आहे. सो दिस इज द थिंग दॅट वी कॅन सी इन खाणकाममध्ये म्हणजे मायनिंगमध्ये आपण हे काही गोष्टी बघू शकतो. ठीक आहे.
लेट्स स्टार्ट विथ द नेक्स्ट. आपण एक नेक्स्ट याच्याकडे बघूया. सो हाऊ द मिनरल फॉर्म, म्हणजे धातू और खनिजे कसे तयार होतात ते आपण बघूया. तर बघा, द मिनरल्स आर फॉर्म फ्रॉम द मॅग्मा इन द अर्थ क्रस्ट अँड द लावा फ्रॉम द इरप्शन ऑफ द volcanoes. When they cool, they get the transform into the crystals. म्हणजे बघा, ते काय सांगतात आहे, की मिनरल कशा प्रकारे बनतात, की म्हणजे भूकंपामध्ये मॅग्मा म्हणजे ज्वालामुखीच्या उद्रेकानुसार बाहेर पडणाऱ्या लाव्हारस थंड झाल्याने त्याच्या स्फटिकांत रूपांतर होऊन खनिज निर्माण होते. म्हणजे तो जो तुकडा असतो, म्हणजे जो लाव्हारस बाहेर आलेला असतो, तो जेव्हा चिल्ड होतो, तेव्हा तो क्रिस्टल होऊन जातो. म्हणजे तो साफ होऊन जातो. भले तो असा बनू शकतो, असा बनू शकतो, डायमंड होऊ शकतो, शिपला होऊ शकतो, ग्राफाईट होऊ शकतो, जिप्सम होऊ शकतो किंवा अभ्रक. तर कोणत्याही फॉर्ममध्ये तो होऊ शकतो असं आपण बघू शकतो. तर त्याच्यामध्ये बेसिकली कोणत्याही फॉर्ममध्ये होतं असं नाही, की त्याच्यामध्ये बेसिकली जर समजा जर कार्बनचं प्रमाण जास्त असेल, त्या लाव्हारसमध्ये कार्बनचं प्रमाण जास्त आहे, तर आपण हिऱ्यामध्ये कन्व्हर्ट झालेलं आपण बघू शकतो. तर त्याच्यामध्ये मॅग्नाईट किंवा ग्राफाईट सारखे जर काही असेल, तर ग्राफाईटमध्ये कन्व्हर्ट झालेलं आपण त्याच्यामध्ये बघू शकतो. म्हणजे ज्याप्रमाणे त्या लाव्हारसमध्ये किंवा त्या लाव्हारस या फिर वी कॉल्ड ॲज द मॅग्मा, त्या मॅग्मामध्ये आणि लाव्हामध्ये जे काही पदार्थ त्याच्यामध्ये जास्तीत जास्त असतात, तो पदार्थ किंवा ते पदार्थ आपल्याला तिथून दिसून पडतात. म्हणजे सी हाऊ, आता इफ सपोज आता ही एक जमीन आहे. त्या जमिनीच्या खालीमध्ये जे लाव्हारस आहे, त्या लाव्हारस म्हणजे मॅग्मा बेसिकली. त्या मॅग्मामध्ये आपल्याला जास्तीत जास्त लिक्विफाईड हे असतील, काय म्हणतात त्याला, लिक्विफाईड ग्राफाईट असेल किंवा लिक्विफाईड कार्बन असेल, तर जेव्हा हा बाहेर येतो आणि जेव्हा बाहेर किंवा आतल्या जेव्हा तो थंड होऊन जातो किंवा बाहेर येऊन जेव्हा तो थंड होतो, तेव्हा आपल्याला तो ग्राफाईट, तो स्टोन्स तिथे कन्व्हर्ट झालेला तो बघू शकतो. अँड वी ऑल नो, की बघा आपल्या सगळ्यांना माहिती आहे, की लाव्हारस भले भले मॅग्मा हा भले लावा हा भले आपल्याला लिक्विफाईड दिसत असेल, परंतु जेव्हा तो थंड होतो, तो थंड झाल्यानंतर एका डोंगरामध्ये किंवा दगडामध्ये त्याचं रूपांतर होत असतं. दगडामध्ये त्याचं रूपांतर होत असतं. दॅट वी हॅव सीन ऑलरेडी, आणि आपल्याला ती गोष्ट माहिती आहे. तर त्याचप्रमाणे तर त्या 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 लाव्हारसमध्ये जे खनिज जास्त असतील, ते त्या खनिजामध्ये तो रूपांतर घेत असतो. पुढे बघा, तर बाष्पीभवनाच्या माध्यमातून स्नायू रूपाचे स्फटिक शिल्लक राहिले व खनिज निर्मिती होते. और व्हॉट द मिनरल्स आर द फॉर्म व्हेन द सॉलिड क्रिस्टल रिमेन बिहाइंड आफ्टर द प्रोसेस ऑफ इव्हॅपोरेशन. तर बघा, तर लाव्हारसमध्ये येता तर फक्त लाव्हारसमध्ये मिनरल्सच असतात का? नो, देअर आर डस्ट, देअर इज वॉटर वेपर, देअर इज वॉटर अँड देअर आर अनदर केमिकल्स टू. म्हणजे त्याच्यामध्ये काही वेगवेगळे केमिकल्स सुद्धा असतात, गॅसेस पण असतात, खूप काही गॅसेस असतात. आणि त्यासोबत मेटल्स सुद्धा असतो. पण मेटल हा लिक्विफाईड मध्ये असतो. तर जेव्हा तो थंड होतो, त्याच्यानंतर तो जेव्हा इव्हापोरेशन प्रोसेस ही कंप्लीट होऊन जाते. इव्हापोरेशन प्रोसेस म्हणजे बाष्पीभवनाची प्रोसेस घडते. तर तेव्हा तो हळू-हळू म्हणजे बघा, हळू-हळू तो काय करतो, सुकतोय. त्याच्यातलं जे काही द्रव्य आहे, त्याच्यातलं जे काही द्रव्य म्हणजे जे गॅसेस झालं किंवा धूळ झाला किंवा पाण्याचे बाष्प झाले किंवा पाणी झालं, ते सगळं काही वेगळं होऊन मग आपल्याला ते जे खनिज आहेत, ते आपल्याला तिथं जमा झालेलं आपण बघतो. आणि पुढे बघा, मिनरल्स गेट ट्रान्सफॉर्म फ्रॉम द इंटू अनदर ड्यू टू द लार्ज चेंजेस इन द टेम्परेचर अँड द प्रेशर. The some living organism produce inorganic material, the example, the coaches, cells, and etc. and form the protection of the body, for the protection of the body. म्हणजे बघा, तापमानाचे बदल व त्याच्यातील मोठ्या खनिजामध्ये खनिजे एकातून दुसऱ्यात रूपांतर होत असतात. आणि काही सजीवांपासून असेंद्रिय खनिजाचे निर्माण होत असते. उदाहरणार्थ संरक्षणासाठी तयार केलेले शरीरावरील कवच, जसे शंख शिपले, माशांची हाडे इत्यादी. सो बघा, म्हणजे ते काय म्हणतात आहे, व्हॉट दे आर सेयिंग, तो जो लावारस आपण बेसिकली बाहेर आलेला बघतोय, तो आता हळू-हळू तो थंड होत आहे. त्याच्यातले जे डस्ट आहे, म्हणजे त्याच्यातला जो धूळ आहे, वेगवेगळे वायू आहेत, म्हणजे वेगवेगळे गॅसेस आहेत, ते सेपरेट होतात आहे. वेगवेगळे वायू, वेगवेगळे गॅसेस ते सेपरेट होतात आहे. आणि त्या सेपरेट नंतर आपण बघू शकतो त्यांचं इव्हापोरेशन होऊन, म्हणजे ते सेपरेट होतात, इव्हापोरेशन होऊन हळू-हळू ते हळू-हळू ते खनिजामध्ये म्हणजे मिनरल्समध्ये ते कन्व्हर्ट होतात आहे. परंतु परंतु तेव्हाही तापमान, म्हणजे ज्या ठिकाणी तिथं एक्सट्रॅक्शन झालं, म्हणजे ज्या ठिकाणी लाव्हारस हा बाहेर आलेला आहे, तिथलं तापमान, तिथला हवेचा दाब हा कसा आहे ह्याच्यावरती सुद्धा त्याचं तापमान, ह्याच्यावरती सुद्धा मिनरल्स अवलंबून असतात. जर मिनरल्स जास्त असतील, सॉरी, जर दाब आणि तापमान जास्त असेल, तापमान कमी आणि दाब जास्त असेल, तर बेसिकली आपल्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला वेगळ्या प्रकारचे खनिजे दिसू शकतात. परंतु जर तापमान जास्त आणि दाब हा कमी असेल, तर बेसिकली आपण
ते त्याच्यामध्ये तिकडे वेगळे खनिज असलेले आपण बघू शकतो. व्हॉट आय एम सेइंग, so I am saying, see, the lava erupt, okay, the lava erupted, the magma erupted and converts into the lava, and it's now the slowing down, or it's now the cooling down. म्हणजे तो हळूहळू what it's cooling itself, right? So at the process of the cooling, we have seen that evaporation done, and all the water that contains in that things, in that lava, it goes out. Okay, but not only this, things, but also the temperature of the surrounding and the air pressure, it is also responsible, or we can say the atmospheric pressure is also responsible for converting the minerals into the converting the minerals into the another. That we have seen one example, that if we pressurize the carbon a lot, if we give the pressure on the carbon a lot, then it can convert into the diamond. म्हणजे जर आपण कार्बनला, कोळशाला जर आपण खूप दाब दिला, खूप म्हणजे अति प्रचंड जर दाब दिला त्याच्यावरती, तर तो हिऱ्यामध्ये कन्वर्ट होऊ शकतो. ही गोष्ट आपण ऐकलेली आहे. तो त्याच गोष्टीचा इथं रिलेव्हंट कशाप्रमाणे आहे, तो कशाप्रमाणे इथे खरं बोलण्यात आलाय ते आम्ही तुम्हाला सांगत आहोत. So what we can say की the pressure, the lots of pressure and the temperature is also responsible for converting that lava into the converting that lava into the minerals, or into the minerals, we can say. Okay, so this is the thing that we can say that a natural minerals, but there are some useful things, and there are some minerals that comes from the organic products, or that comes from the living organic, uh, organic, organic, or we can say that comes from the living being. So see, the cell that we are seeing over here, that is cell, that we can say it is made by the oyster cell, or oyster cell आपण त्याला म्हणतो. म्हणजे बेसिकली हे आपण जे शंख शिंपले जे आपण बघतो, शिंपलं जे आपण बघत आहोत, ते एका सजीव जो मासा आहे, जो सजीव मासा आहे त्याच्यापासून बनलेला आहे. तर त्याने आपलं स्वतःच्या बॉडीचं रक्षण करण्यासाठी हा बनवलेला आपण बघू शकतो. तर हा त्याने बनवलेला किंवा त्याच्यावरती असते आपण बघू शकतो, राइट? शंख शिंपले आपल्या सगळ्यांना माहितीच आहे ऑलरेडी. तर ते आपण बघितलेलं आपण बघू शकतो. तर दिस इज द थिंग. आता बघा, now we will talk about the classification of the minerals, the classification of minerals according to their properties. So आता कोणते-कोणते प्रॉपर्टीज आहेत तर ते आपण we will look at. The non-metals, minerals, metallic minerals and energy minerals. म्हणजे काय? की अधातू खनिजे, धातू खनिजे व ऊर्जा स्वरूप खनिजे. तर आपण सर्वात पहिले ऊर्जा स्वरूप खनिजे बघूया, कारण ते दॅट इज ईझी टू अंडरस्टँड फॉर अस. बघा, दगडी कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू means what? The coal, mineral oil and the natural gas. So these are basically our energy minerals. They are our energy minerals. Burn them, we can burn them and get the energy from these things. म्हणजे आपण त्यांना जाळू शकतो आणि त्यांच्यापासून काही ना काही ऊर्जा प्राप्त करू शकतो. आपण त्यांना जाळू शकतो आणि त्यांच्यापासून आपण ऊर्जा प्राप्त करू शकतो. म्हणून त्यांना एनर्जी मिनरल्स असं म्हटलेलं आहे. दुसरं आहे आपण आपले मेटल मिनरल, जसे मेटल आणि नॉन मेटल आपण जे बोलतो, म्हणजे धातू आणि अधातू, त्यांच्यापासून आपण बघणार आहोत. बघा, लोहे, सोने, चांदी, कित्तल, बेसॉल्ट, मॅग्नीज, वी कॅन से द प्लॅटिनम, टंगस्टन. म्हणजे काय? आयर्न, गोल्ड, सिल्वर, टिन, बॉक्साइड, then we have the manganese, platinum and the tungsten are the metals are useful for us, and we use that in our day to day life. म्हणजे ज्याप्रमाणे गोल्ड आपण वापरतो, आयर्न वापरतो, टिन, टंगस्टन, हे आपल्याला मेटल्स आहे. मेटल्स म्हणजे बेसिकली आपण ऑलरेडी मेटल्स आणि नॉन मेटल्स मध्ये जे डिफरन्सेस काय ते आपण बघितलेलं आहे, राईट? सो हे जे मेटल्स मिनरल्स आपल्याला भेटत असतात, राईट? आणि नंतर काही मिनरल्स असे असतात जे आपल्याला नॉन मेटॅलिक असतात. म्हणजे कोणते कोणते? मिका, सल्फर, गॅप्सम, पोटॅश, ग्राफाइट, डायमंड अँड फेल्ड्स्पार. म्हणजे काय? फेल्ड्स्पार. म्हणजे बघा, फेल्ड्स्पार, ग्राफाइट, हिरा, जिप्सम, वी कॅन से द पोटॅश, द अब्रक अँड गंधके. अशा प्रकारचे काही धातू खनिज आहेत. ते सुद्धा आपल्याला त्या म्हणजे त्या मिनरल्समध्ये आपल्याला भेटत असतात. तो असं these are not like की only the one thing we will get from that. There is nothing like that. We can get the 2 or 3 on that in that area. म्हणजे आपण एखादं जर मिनरल्स, एखादं जर खनिज जर आपण प्राप्त करण्याची कोशिश केली, तर त्या खनिजासोबत फक्त आपल्याला एकच भेटतं असं नाहीये. तर त्याच्यासोबत आपल्याला दुसरे काही ना काही नक्की भेटत असतात. नक्कीच आपल्याला इथे भेटत असतात, राइट? नाहीतर तिथे कम से कम आपल्याला कोळसा तरी भेटेल, नाहीतर मग रेती, वाळू हे सुद्धा तिथे भेटणारच आहेत. ठीक आहे? सो दिस इज द थिंग. नंतर आपण एक पॉइंट बघूया, द जेम्स अँड द जेम लाइक मिनरल्स. म्हणजे बघा, आपण जे खडे आपण जे बघतो बघा, नवग्रह,
किंवा हे जे आपण रत्ने आपण बेसिकली म्हणतो हे रत्नात्मक खनिज आहे. तर ते कोणते? हिरे, माणिक, नीलमणी, पाचू, जेडा, झिरकॉन असे काही महत्त्वाचे खनिजे स्वरूपातील वापरले जातात. त्यांना मोठी मागणी असते. तर बघा, these are also the minerals. ते सुद्धा एक मिनरल्स आहेत. म्हणजे ते कसं आहे, ते सुद्धा एक खनिज आहे. तर बघा, सम इम्पोर्टंट मिनरल्स लाइक द डायमंड, रुबी, नंतर सोफ्राईट, एमराल्ड, jade or jade or silicon are used in the gems and gems are the great gems are the great demand. म्हणजे बघा, नवरत्न आपण बोलतो किंवा एकेका राशीवरती आपण बेसिकली आपलं कोणाकोणाच्या हातामध्ये असे काही मिनरल्स नक्कीच बघत असतो. असे काही अंगठ्या आपण नक्कीच बघत असतो. तर ते अंगठ्या बेसिकली कसे असतात, की ते त्यांचे म्हणजे त्याच्यामध्ये जे वापरण्यात येणारे खनिज आहेत, त्यांच्यामध्ये जे वापरण्यात येणारे खनिज हे सुद्धा एक चांगल्या डिमांडमध्ये असतात. तर बघा, आपण एक डू सेक्शन बघूया. डू सेक्शन आपण बघूया. व्हॉट इज डू सेक्शन म्हणतं? भूगर्भात मिठाचे साठेही सापडतात. हे खनिज संधीय मीठ किंवा सैंधव मीठ किंवा शैलेदान या नावाने जाणले जातात व त्याने काही औषधासाठी वापरले जातात. तर बघा, डिपॉझिट ऑफ द कॉमन सॉल्ट आर अल्सो फाउंड इन द अर्थ अँड दिस सॉल्ट इज कॉल्ड द रॉक सॉल्ट अँड इट इज अल्सो अँड इट इज यूज्ड इन द फूड इन द सम अँड सम इन द मेडिसिन्स. म्हणजे काय, की जे आपलं भूगर्भामध्ये म्हणजे अंडर दी लँड म्हणजे आपल्याला माहिती आहे, आपलं बेसिकली आपल्या सगळ्यांना माहिती आहे, की वेअर वी आर गेटिंग द सॉल्ट आपण कुठून सॉल्ट भेटू शकतो आपल्याला. आपल्याला सॉल्ट समुद्राच्या पाण्यामुळे भेटू शकतो. हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. बट जमिनीच्या खाली सुद्धा आपल्याला सॉल्ट भेटू शकतो आणि कधी-कधी भेटतो. तर जमिनीच्या खाली सुद्धा आपल्याला सॉल्ट हा भेटू शकतो आणि तो सॉल्ट हा बेसिकली त्याला रॉक सॉल्ट म्हणजे त्याला सेंद्रिय मीठ असं किंवा सेंद्रिय मीठ असं त्याला म्हटलं जातं. ठीक आहे. आणि ते औषधामध्ये आणि जेवणात सुद्धा वापरले जातात. तर तो कोण काय करते ते आपण बघूया. द इंडियन स्कूल ऑफ माइन, धनबाद ही 1926 म्हणजे 1926 साली खाणकाम शिक्षणाच्या संदर्भात स्थापना झालेली संस्था आता ऑल इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणून कार्यरत करते. तो सी what they are saying the Indian School of Mining that is Dhanbad in the Dhanbad was founded in 1926 to impart the education in mining. This institute has now been converted into the Indian Institute of Technology that we called as the IIT. म्हणजे एक संस्था होती जी इंडियन स्कूल ऑफ मायनिंग म्हणून म्हणजे खाणकामाची शाळा म्हणून त्याला प्रस्तावित करण्यात आली होती. परंतु तिचं आता इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये कन्व्हर्ट करण्यात आलं होतं, जे खाणकाम कसं असलं पाहिजे, की त्याच्यावरती एज्युकेशन देण्याचं काम करत होते. राइट? म्हणजे खाणकाम कसं झालं पाहिजे, कोणत्या-कोणत्या ह्याच्यातून आपल्याला काय-काय भेटू शकतं, कोणत्या मिनरल्समध्ये आपल्याला कोणत्या-कोणत्या किंवा कोणत्या ओर्स किंवा कोणत्या धातुकापासून आपल्याला काय-काय भेटू शकतं आणि त्याला कसं प्राप्त करावं, ह्या सगळ्याची माहिती बेसिकली आपल्याला ते देत होते. परंतु ते आता इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये त्याचं कन्व्हर्ट झालेलं आहे. म्हणजे त्याला इंडियन इन्स्टिट्यूटमध्ये कन्व्हर्ट झालेलं आहे. जो पहिले होता इंडियन स्कूल ऑफ माइन. म्हणजे खाणकामाची भारतीयाची खाणकामाची शाळा आपण बेसिकली त्याला मराठीत बोलू शकतो. ठीक आहे. आय होप लेसन तुम्हाला कळालं असेल. इन केस नो यू गाईज कॅन आस्क तुम्ही विचारू शकता. इफ देअर एनी डाउट यू गाईज कॅन आस्क तुम्ही विचारू शकता. अँड नेक्स्ट थिंग वी विल सी इन द नेक्स्ट सेशन. आपण पुढच्या भागामध्ये त्याच्या पुढचे जे काही लेसन आहेत, तो आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत. आय होप यू गाईज अंडरस्टँड दिस थिंग. इफ नो, यू गाईज कॅन आस्क मी द क्वेशन. तुम्ही मला विचारू शकता.